या जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा नरसिंह पोखर्णी या शाळेच्या समोर हाच तो डीपी आपण बघू शकतात. हा डीपी या ठिकाणी बऱ्याच दिवसापासून या डीपीचे या ठिकाणी काढण्यासाठी अर्ज केले, पण MSCB विभाग या ठिकाणी काही दखल या ठिकाणी घेतलेली दिसत नाही. या डीपीच्या समोर आपण जर बघत असताल तर एवढे मुलं आजूबाजूला लहान मुलं या ठिकाणी खेळत असतात आणि खेळत असताना या डीपीवर जे खाली जे फ्यूज जे असतात डीपीचे, त्या डीपीच्या फ्यूजाच्या ठिकाणी त्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणावर फिलंग्या जाळ त्या ठिकाणी होत आहे आणि बऱ्याच दिवसापासून या मुलांना या डीपीचा त्रास होऊ नये MSCB विभाग या ठिकाणी दखल घेतल्याची दिसत नाही. हा त्रास काय आहे म्हणतात डीपीचा? तो डीपी आमच्या शाळेच्या गेट पाशी आणि मुलं जाता येतात त्या डीपी पासून जातात येतात आणि आता पावसाळा सुरू व्हायला तर मग त्याच्यामध्ये मुलांना शॉक लागण्याची पण शक्यता आहे. जीवितहानीचा त्रास आहे. तुम्ही अर्ज वगैरे केलेला आहे? अर्ज केलेला आहे 2024ला. त्याच्यानंतर वारंवार त्याचं स्मरणपत्र पण दिलेले, तरीही त्याचा काही म्हणजे दखल घेतलेली नाही. आपल्या शाळेत विद्यार्थी शिकत आहेत तुमच्याकडे 420. त्या डीपी पासून किती म्हणजे विद्यार्थी प्रवास करत आहेत? ते मेन गेट पाशीच आहे ना, शाळेच्या मुख्य प्रवेशद्वारापाशीच आहे. ते तिथूनच येतात मुलं. काय म्हणजे डीपीचं काय जाळ वगैरे होते? त्याच्या फिलंग्या उडतात, कधी करंट पण उतरते त्याच्यामध्ये. शाळेच्या वतीनं 2024 मध्ये सुद्धा MSCBला अर्ज दिला होता, परंतु 24 आज जवळपास 2 वर्ष होत आहे. त्याच्यानंतर सुद्धा एक वेळेस अर्ज दिलेला आहे, परंतु MSCB कडून कोणतीही कारवाई आजपर्यंत करण्यात आलेली नाही. खरं तर हे वास्तविकता हा जो विभाग आहे तो MSCBचा आहे आणि त्यांनी जवळपास 420 विद्यार्थी या ठिकाणी आपल्या शाळेमध्ये शिकतात आणि त्यांच्या 420 विद्यार्थ्यांच्या जीविताचा हा प्रश्न आहे. नुकतेच पावसाळ्यामध्ये स्पार्किंग वगैरे होऊन त्या ठिकाणी जाळ होणे असे प्रकार सुद्धा होत आहेत. तर MSCBनं तात्काळ या अर्जाची 2024 मध्ये जो अर्ज दिला आहे तो आतापर्यंत 2 वर्षात त्यांनी त्याची दखल घेतली आणि आज तरी त्यांनी तात्काळ दखल घेऊन ती डीपी काढावा अशी या माध्यमातून विनंती करतो. अध्यक्ष सरपंचाला याविषयी चर्चा केलेली आहे? आम्ही चर्चा केलेली आहे आणि त्याच अध्यक्ष सरपंच आणि आम्ही मिळूनच तो अर्ज केला होता. मागच्या वेळेस जो अर्ज केला होता इतक्या दिवस न होण्याचं कारण काय वाटतं? त्यांनी काय आम्हाला आम्ही अर्ज केल्यानंतर त्यांनी काय आम्हाला परत कळवलं नाही की बाबा का त्यांच्या काय अडचणी आहेत वगैरे त्यांची काही कळवलं नाही. परंतु आम्ही स्मरणपत्र म्हणून पुन्हा एक अर्ज दिला होता, त्याच्यानंतरही त्यांचा काही फीडबॅक नाही आला आम्हाला की कशामुळे नाही बसवलं, काय नाही, त्यांच्या काय अडचणी ते कळवलं नाही. त्या डीपीचा बऱ्याच मुलांना त्या ठिकाणी त्रास होत आहे. कुणाला शॉक वगैरे लागून काही जीवितहानी होऊ नये यासाठी ती डीपी काढण्यात यावं अशी मागणी जिल्हा परिषदेच्या शाळेने या ठिकाणी केलेली आहे. PBN इंडियासह मी बंडू कांबळे, परभणी.